पालघरमधील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अशोक धोडी हे मागील 10 दिवसांपासून बेपत्ता आहेत। त्यामुळे धोडी यांचं अपहरण किंवा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला। या प्रकरणात पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतलं आहे। तेथील अशोक धोडी यांचा भाऊ अविनाश उर्फ अवि धोडी संशयित पोलिसांच्या हातावर दोरी देऊन फरार झाला। पोलीस आता अविनाश धोडीचा शोध घेत आहेत। अशातच आता अविनाश धोडीचं हेच अशोक धोडी यांच्या अपहरणाचे मुख्य सूत्रधार असल्याचा खळबळजनक खुलासा धोडी कुटुंबियांनी केला। त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। अशोक धोडी यांच्या कुटुंबियांनी अशोक धोडीचे भाऊ अविनाश धोडी हेच अशोक धोडी यांच्या अपहरणाचे मुख्य सूत्रधार असल्याचा दावा त्यांनी केला। तर अविनाश धोडी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर आतापर्यंत 15 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्याचा दावा देखील अशोक धोडी यांच्या कुटुंबियांनी केला आहे। अविनाश धोडी यांना लवकरात लवकर अटक करून आमच्या वडिलांना सुखरूप घरी सोडावं असं आवाहन करताना अशोक धोडी यांचा मुलगा आकाश यांनी आरोपी अविनाश धोडी यांच्यापासून आमच्या जीवालाही धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे। त्यामुळे कुटुंबियांच्या या आरोपानंतर अशोक धोडी यांच्या अपहरणात सक्का भाऊच मुख्य सूत्रधार असल्याचं स्पष्ट होत आहे। दरम्यान आता या प्रकरणात 8 पथकं विविध ठिकाणी तैनात करून तपास सुरू केला होता। यामध्ये 4 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे। तसेच संशयित आरोपी म्हणून घोलवड पोलिसांनी अविनाश धोडी याला चौकशीसाठी बोलवलं होतं। पण घोलवड पोलीस ठाण्याऐवजी पोलीस चौकीवर अविनाश धोडी हा चौकशीसाठी आला होता। पण नंतर अंधाराचा फायदा घेऊन तो फरार झाला। त्यानंतर आता घोलवड पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेकडून अविनाशचा शोध सुरू केला आहे। जमीन आणि संपत्तीच्या वादातून अशोक धोडी यांचे अपहरण करून घातपात केल्याचा संशय पोलिसांनी बळावला आहे। त्याच पार्श्वभूमीवर पोलीस तपास करत आहेत। पालघर पोलिसांचे 6 वेगवेगळे पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना केलेत। डहाणू, वनगाव, नागझरी, गुजरातच्या दादरनगर हवले परिसरात पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत। त्यामुळे आज दुपारपर्यंत अशोक धोडी अपहरण प्रकरणाचे सर्व खुलासे होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली।